चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीपमध्ये आणि एक रन या बॉलमध्ये घेत असताना आपण पाहिलं अभिषेक खातू या खेळाडूला. खरं तर आज इम्प्रेस केलंय अभिषेक खातूने आपल्या गोलंदाजी जोरावरती. खरं तर प्रत्येक मॅचला आतिश मते या खेळाडूला प्रत्येक झेलसाठी सचिन तांडल यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आहे. जो कव्हर पॉईंटला डीपमध्ये उभा आहे त्याला प्रत्येक झेलसाठी 1000 रुपये. पायात टाकला बॉल, वेगवान चेंडू होता, थोडेसे मागे आले, जागा बनवली आणि यावेळेला स्क्वेअर लेगच्या रिझनकडे हा फटका. प्रितेश डीपमध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने शुभम पाटीलने आक्रमण केलं तसं आक्रमण आता आयांश 11 कोळके संघाच्या एका खेळाडूला करावं लागेल. म्हणजे एक मोठी माराथॉन इनिंग साकारावं लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल. धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा असेल. अभिषेक खातूला प्रमोट केलं टॉप ऑर्डरला आणि यावेळेला मात्र फटका फसला. वेल जज कॅच. डीप मध्ये प्रितेशने चांगला झेल टिपला आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करताना आयांश 11 कोळके टीमला. खेळाडू बाजूला अभिषेक खातू. अंतरावर हे गाव आहे आणि त्या गावचा हा खेळाडू प्रितेशने चांगला झेल डीपमध्ये स्क्वेअर लेगला पकडलाय. असं वाटलं एका क्षणाला हा बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु डीपमध्ये असताना प्रितेश त्याचंही कौतुक व्हायला मोठे योगदान आपल्या टीमला दिलं. नवीन खेळाडू स्वतः कॅप्टन मैदानाच्या मयूर वाघमारे इन ॲट नंबर 3 वन डाऊनला 3ऱ्या पोझिशनला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉल तयार, स्विंग आणि मिस. क्या बात आहे, जबरदस्त चेंडू, फुल लेन बॉल, थोडासा कट केला बॉलला, फिंगर रोल करत असताना बॉल टर्न झाला. विकेट किपर अमितच्या हातामध्ये विसावतोय आणि यावेळेला मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला आदित्य पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. मामन डोंगरी मी आम्ही सातत्याने सांगत असो तर हे गाव म्हटलं की अनेक खेळाडूंचं प्रोडक्शन प्रत्येक वर्षी नवनवीन खेळाडू तयार होतो. सध्या आपण पाहिला आर्यन नाईक हा खेळाडू देखील चर्चेमध्ये आहे, परंतु त्याच संघाचा प्रमुख खेळाडू आदित्य पाटील च्या गोलंदाजीवरती मात्र मोठे फटके खेळताना अक्षरशः घाम गावा लागला या ठिकाणी फलंदाजांना, आयांश 11 कोळके संघाच्या खेळाडूंना. आणि या इथे आपण पाहिला सेफ लँडिंग निर्जनस्थळी हा चेंडू पडलाय. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती तब्बल 4. 1 गडी बाद 4. टार्गेट 71, 71चं टार्गेट आणि आता 4 धावा या धावफलकावरती आहेत. दिल्ली अभिभी दूर आहे, मोठा पल्ला गाठायचा आहे आयांश 11 कोळके या संघाला. त्यामुळे एरियल स्ट्राईक, एरियल अटॅक, काउंटर अटॅक करावा लागेल. फलंदाजांना पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात दुतुम कुंडेवाल टीमला करून दिली आदित्य पाटील या गोलंदाजाने. 1 गडी बाद 4 धावा. फोर्सचे प्रोप्रायटर, फोर्स कंपनीचे प्रोप्रायटर आदरणीय बाबू यांच्या वतीने या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि त्याचबरोबरीने मी या ठिकाणी विनंती करेन, खरं तर शिवन्य 11 आदई संघाचे संघ मालक किरणबाई शेळके या आपण मंचावरती आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच जय माता दी दिघोडे आणि एका बाजूला शिवन्य 11 आदई प्रथमेश आणि एका बाजूला असेल अक्षय पवार. दोन्ही कॅप्टन आपणही टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचा सामना पहिल्या फेरीमधला 3रा फ्रेश सामना, परंतु त्या अगोदर एक मोठा सामना. शुभम पाटीलने बॅटिंग चांगली केली, 46 धावांचा त्याने एक खरं तर मोठा योगदान दिला. खरं तर अंडर 17 लेदर देखील चांगल्या पद्धतीने खेळतो, परंतु आज रबर बॉलमध्ये आपली गुणवत्ता याही खेळाडूने सिद्ध करून दाखवली. आकाश तारेकर यांच्यासाठी हा बॉल होता, अतिशय वेगवान रॅपिड बॉल, वेगवान टाकलाय, परंतु एकाच पटरीमध्ये 2 ट्रेन अपघात घडेल आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. मयूर वाघमारे या खेळाडूला चेक केलं जाईल नेमका कोणता खेळाडू बाधा. यस, पाहिलं जाईल कारण क्रॉसिंग फार महत्वाचं आहे. आकाश बाद आहे की मयूर, 3रे पंचाची मदत घेतली टीव्ही अंपायर सँडी पालकर. या लवकर आपण चेक करा. 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या वतीनं पाहिलं जाईल. 3 लाखाहून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलने पूर्ण केले अशी वाहिनी 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणि या खरं वाहिनीचे सर्व आमचे मित्र संदेश पाटील, रायगड प्रीमियर लीगच्या अनेक पर्व
ज्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आले आणि यंदा रबर बॉलची स्पर्धेचे ते आयोजक देखील आहेत आणि त्यांनाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. चेक केलं जाईल नेमकं काय घडलं, आकाश बाद की मयूर बाद. तर पंच निर्णय देतील, तो निर्णय अंतिम असेल. तर मयूर वाघमारे यांना मैदान सोडावं लागेल. मयूर वाघमारे हा खेळाडू बाद, विकेट सॅक्रिफाईस केले, त्याग केलंय आकाश सारेकर या खेळाडूसाठी मयूर वाघमारे या खेळाडूने. डीजे चला, जय माता दी दिघोडे संघाचा कॅप्टन प्रथमेश आलाय. अक्षय पवार आपण देखील व्यासपीठासमोर या. टॉस होईल शिवन्य 11 आदई विपक्ष जय माता दी दिघोडे या दोन टीमच्या दरम्यान. खरं तर रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक नामांकित स्पर्धांमध्ये आपण नेहमी पाहतोय मोठमोठे खेळाडू, परंतु आज रायगडचेच खेळाडू तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आदरणीय वरुणदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त होतो. प्रथमेश या आपण समोर, प्रथमेश मात्रे पिट्टू या आपण टॉससाठी. नेक्स्ट बॉल आतिश मैदानाकडे, पारगावचे दोन खेळाडू तुम्हाला आता मैदानामध्ये पाहायला मिळतील, आतिश आणि आकाश. तर व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल बॅटिंग करताना आयांश 11 कोळके या संघाला. शुभम पाटील खरं तर त्याची सुरुवात आहे सध्या, परंतु भविष्यामध्ये हा खेळाडू नक्कीच या परिसराचं किंवा रायगड जिल्ह्याचं नाव मोठं करेल. इतकं चांगलं टॅलेंट त्याच्यामध्ये आज पाहायला मिळालं, कारण खराब परिस्थितीतून संघाला अडचणीतून त्याने बाहेर काढलं. ऑन साइडला फटका डीप मध्ये स्वतः निलेश, क्या बात आहे, झेल टिपलाय. आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळतो फिल्डिंग करताना. धुतुम कुंडेवाड टीमला मास्टर माइंड निलेश ठाकूरच्या हातामध्ये झेल. खेळाडू बाद, आतिश बॅक टू द डगआउट. निलेशने चांगला झेल टिपला, 5 धावा आणि 3 खेळाडू बाद झाले आतापर्यंत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि गंपूशेठ पाटील यांचं मनापासून सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हर कंप्लीट, 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. अजूनही मॅच जिंकण्यासाठी तब्बल 56 अब तक 56 ऑन साइडला फटका, आकाश तारेकरचा फटका फसला की मॅच फसली आहे, परंतु निर्णय पेंडिंग आहे. दिसून येतो या ठिकाणी षटकार, 6 धावा आकाशा पाठमधून येतील. आयांश 11 कोलके टीम साठी प्रयत्न चांगले होते शुभमचे, या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर त्याचा बॉडी बॅलन्स गेलेला आहे, त्यामुळे हा षटकार घोषित करण्यात आलेला आहे. 6 धावा या बॉलवरती येतील. खरं तर हा निर्णायक क्षण असेल, कारण मी मगाशी म्हटलं जर का इथे विकेट मिळाला असतं राहिलं असतं. तर या ओव्हर नंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. अक्षय पवार, यस, पाण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी पाणी घेऊन जा. आपण बालदीमध्ये पाणी टाकून घ्या, कारण बऱ्याच वेळेला आपण पाहिला या ठिकाणी ओलसर जागा आहे, बॉलची ग्रीप त्या ठिकाणी मातीने पूर्णपणे लागली जाते, त्यामुळे त्याला स्वच्छ करण्यासाठी गोलंदाजाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी आपण काळजी घेतोय. पाणी घेऊन चला त्या बालदीमध्ये. षटकार आलाय आणि आताही 17 चेंडूमध्ये 50. सामना अजूनही संपलेला नाहीये. आकाश तारेकर हा खेळाडू गेले कित्येक वर्ष रायगडचा वंडर बॉय, बायकर मॅन म्हणजे उपाधी मिळाली. हा खेळाडू जिथपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये वर्चस्व राहील. आयांश 11 कोळके संघाचा. एका बाजूला नारपोली संघाचा हार्ट हिटर कल्पेश मस्कर, तो देखील तितकाच आक्रमक खेळाडू. एक मोठी भागीदारी या ठिकाणी करावी लागेल. येणारे बॉल असे 16, विजयासाठी आता 49 धावा. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत आहे तब्बल 22-22. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सचिन तांडेल या ठिकाणी आमच्या समोर जॉईन झालेत आणि एका बाजूला आता कांचन पालकर सर थोड्या वेळानंतर आमच्या समोर जॉईन होतील. लंच ब्रेक त्यांनाही मिळालाय, परंतु थोड्याच वेळामध्ये ते देखील जॉईन होतील अशी माहिती आम्हाला या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मिळाली. परंतु या मॅचमध्ये अजूनही आपण जर पाहिला भरपूर संघर्ष बाकी आहे. हा सामना तितका सोपा नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण आकाश तारेकर हा खेळाडू मैदानावर आहे, त्याच्या बरोबरीने अजूनही कल्पेश मस्कर तो देखील आक्रमक फलंदाजी करतोय
आणि इथे सामना जिंकण्यासाठी आता येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 49. इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. ऑन साईडला शुभम मिड विकेट मध्ये त्याच्या दिशेने हा फटका आणि सातत्याने हा खेळाडू आज खरं तर या सामन्यामध्ये व्यस्त राहिला. बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली, फिल्डिंग देखील तितकी सुंदर शुभमच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. जबरदस्त एफर्ट्स त्याने लावले आपल्या टीमसाठी. सर्व गुण संपन्न खेळाडू. नेक्स्ट बॉल आकाश तारेकर स्ट्राइक एंडला ऑन साइडला पिकअप लॉन्ग अँड स्ट्रॉंग. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. आकाश मैदानामध्ये सांगतो हा गगनचुंबी षटकार. खतर मयूर वाघमारे यांनी स्वतःची बहुमूल्य विकेट का सॅक्रिफाईस केली आकाश तारेकर या खेळाडूसाठी हे आकाशने मात्र या इनिंग मध्ये दाखवून दिलंय. ISBL मध्ये हा खेळाडू अक्षरशः चमकला. निर्णायक क्षणाला मात्र अर्धशतकीय इनिंग आणि त्याचबरोबरने त्याने टिपलेला झेल आकाश तारेकरचा सातत्याने चर्चेमध्ये राहिला. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 14, विजयासाठी तब्बल 42 म्हणजे प्रत्येक बॉल मागे 300च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी आपण पहिला 42 धाबा करावे लागतील. प्रत्येक बॉल मागे 3 धाबाचं समीकरण या सामन्यामध्ये राहील. अजूनही हा सामना बॅलन्स म्हणजे किमान 7 षटकार. सामना जिंकायचा असेल आयांश 11 कोळखे संघाला तर 7 षटकार मारावे लागतील. तर एका बाजूला विकेट हवाय आकाश तारेकर या खेळाडूचा. कोणत्याही क्षणाला सामन्याचं चित्र बदलून टाकू शकतो एवढी क्षमता आकाश तारेकर या खेळाडूकडे. पारगाव गावाला बिलॉंग करणारा एक काळ आपण पहिला ग्रामीण मध्ये ज्या संघाची दहशत राहिली तो संघ होता चॅलेंजर पारगाव. परंतु आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकर आयांश 11 कोळके संघाकडून खेळतोय. टॉस केला, बॉलला अतिरिक्त उसळी घेतली, बॉल मात्र डोक्याच्या बाहेरून निघालाय. त्या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा, अनप्लेबल डिलिव्हरी मैदानामध्ये पंचांनी घोषित केले. पंच देखील प्रफुल्ल ठाकूर आहेत. आकाश तारेकरांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एखादा आयडॉल असतो, पण तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधला माझा आयडॉल कोण असेल तर त्यांनी सांगितलं प्रफुल्ल ठाकूर. आणि क्या बात आहे बघा, आज प्रफुल्ल ठाकूर पंचाच्या भूमिकेमध्ये समोर आणि स्वतः आकाश तारेकर मैदानामध्ये तितकीच सुंदर फलंदाजी करतोय. हा सामना जिंकण्यासाठी आता 14 चेंडूमध्ये 41 धावांचं समीकरण बाकी आहे. हा सामना संपलेला नाही आहे, संघर्ष अजूनही बाकी आहे. हा सामना जिंकण्यासाठी 14 बॉलमध्ये 41 धावांचं समीकरण बाकी. प्रेशर आदित्य पाटील वरती आलंय कारण मागच्या बॉलवरती आकाशने ठोकलेला षटकार बरंच काय सांगून गेलाय. आकाश प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला आले आणि यावेळेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. मास्टर्स क्लास पाहिला आकाश तारेकरचा. कव्हर पॉइंटच्या बाहेर हा षटकार. 6 धावा. अप्रतिम प्रेक्षकांच्या हृदयाची खरतर स्पंदने जिंकली या ठिकाणी आकाश तारेकरच्या फटक्याने. कारण कव्हर पॉइंटला हा फटका पाहिला विथ द टर्न. बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक आणि अनुभव काय असतो हे मात्र आकाश तारेकरने इनिंग मध्ये सिद्ध करून दाखवलंय. 13 चेंडूमध्ये आता विजयासाठी 35. 13 बॉल 35चा हा समीकरण मैदानामध्ये आहे. आदित्य पाटील टीमचा प्रमुख गोलंदाज, त्याच्यावरती आक्रमण. सेन्सेबल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ही मात्र आकाशने या इनिंग मध्ये दाखवून दिली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आयांश 11 कोळके संघाची धावसंख्या धावफलकावधी लागली तब्बल 37. आता येणारे बॉल 12, विजयासाठी 34. टॉस केला जाईल. आदरणीय अशोक पाटील सर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. आदरणीय अशोक पाटील सर यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस केला जाईल. जय माता दी दिघोडे आणि शिवन्य 11 आदई अक्षय पवार, प्रथमेश म्हात्रे या 2 कॅप्टनच्या दरम्यान हा टॉस या ठिकाणी संपन्न होईल. चला
इथे टॉस संपन्न होतो. ऑन स्क्रीन आपण पाहताय अशोक पाटील सर यांच्या शुभ हस्ते हा टॉस आणि टॉस जिंकलाय. यस, शिवन्ना 11 आदाई अक्षयच्या संघाने मात्र हा टॉस जिंकलाय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. आपण ठेवूया पुढच्या लढतीसाठी. मान्यवरांचा आभार. अशोक पाटील सर यांना विनंती असेल मंचावरती पण आसन असतं बा. तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय वरुण पाटील सर यांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय स्पर्धेचे आमचे आयोजक प्रयास पाटील यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आदरणीय वरुण पाटील सर यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. 12 बॉल 34. मी मगाशी म्हटलं जोपर्यंत आकाश तारेकर हा खेळाडू विकेटवरती उभा असेल तोपर्यंत या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. या सामन्यामध्ये आयांश 11 कोळके संघ तर विजयाकडे जाऊ शकतोय आणि एका बाजूला जर का विकेट मिळाला तर मात्र नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळेल. या संघाच्या बॉलिंग मार्क वरती खालापूर तालुक्यातील खेळाडू वाशिवली गावचा सुपरस्टार पण या ठिकाणी जीवन मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती आला. सन्माननीय दीपक दादा पाटील नामांकित पंच आणि 40+ मास्टर त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. विंदणे गावचे आमचे करतर आदरणीय दीपक दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जाऊया सामन्याकडे. पहिला बॉल ऑन साइडला पॅरलल. इट्स अ फ्लाय टीम अँड माय टीम. आकाश तारेकरचा हा तडाखा षटकार. बॅटिंग आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय. खरं तर गेले कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका खरं तर वाजवणारा हा खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये 28 वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती आकाश तारेकर मैदानामध्ये खेळतो. सामना अजूनही बॅलन्स आहे. या ठिकाणी जीवन शिंदेवरती आक्रमण. 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेत टेलिकास्ट घर बसतात. तिकडे मोठ्या संख्येने व्ह्यूअर्स या सामन्याचा आनंद घेत आहेत. राऊंड द विकेट वन्स अगेन ऑन साइडला फटका फसलाय. त्या ठिकाणी आकाश तारेकरचा गोल्डन विकेट मिळतो की काय प्रतिस्पर्धी संघाला, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं. कदाचित निहारच्या हातामधून झेल सुटला की मॅच सुटली. जीवनदान आकाश तारेकरला मिळालंय आणि समीकरण म्हणलं आता शेवटचे 10 बॉल विजयासाठी बनवायच्या 27. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट जवळजवळ 2 लाखाहून अधिक व्ह्यूअर्स या 2 दिवसामध्ये या स्पर्धेला लाभले. परंतु 2,30,000 सबस्क्राईब 3,30,000. खरं तर हा टप्पा ओलांडण्यासाठी आता 800 सबस्क्रायबर बाकी आहे. मी सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेल या चॅनलला भरभरून प्रेम द्या, प्रतिसाद द्या, लाईक अँड सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अप्रतिम कामगिरी राहिले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अनेक स्पर्धांना चांगलं योगदान आणि तब्बल जवळ 3,30,000 टप्पा ओलांडण्यासाठी आता 800 सबस्क्रायबर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहेत. आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅच कडे जाऊया. हा सामना रफ अँड टफ होत चाललाय. शेवटचे 9 बॉल विजयासाठी आता 26 धावा. आकाश तारेकर अशक्यला शक्य करू शकतो, परंतु मैदानामध्ये त्याला मिळालेला जीवनदान तोही तितकाच निर्णायक राहिलाय. जीवनचा पुढचा चेंडू अदललेला पटेला बॉल. पंचांचा इशारा अनप्लेबल डिलिव्हरी वाईड बॉल. 1 बाउन्सर वॉन त्या ठिकाणी गोलंदाजाला केलंय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. आता 9 चेंडू मध्ये 25 धावा. हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी आलंय. न थकता न थांबता न हरता झुकावं लागतं. या मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करेल आकाश तारेकर. मोठी इनिंग साकारच्या बॅकफुटला गेले. कवसला गतिमान फटका अलॉंग विथ कार्पेट टीप मध्ये अलंग चांगली फिटिंग पाहायला मिळाली. एकच धाव या बॉलवरती मिळाली. आता हा इथे आपण जर पाहिलं समीकरण म्हणलं 8 बॉल 24 8 चेंडू मध्ये 24 धावा. हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलं. शेवटचे निर्णायक 8 बॉल विजयासाठी 24 धावा. कल्पेश मस्करला देखील आता आक्रमक व्हावं लागेल. नारपोली संघासाठी हा खेळाडू सातत्याने चांगलं योगदान या खेळाडूचं राहिलंय. सलामीवीर स्फोटक फलंदाज म्हणून त्याची भूमिका राहिली. परंतु या क्षणाला एका दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला. थोडंसं प्रेशर कमी होईल आकाश तारेकरचं, परंतु ऑन साइडला खेळले. सेकंडचा यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि यावेळेला मात्र रन आउटची संधी. कहाणी में ट्विस्ट. शेवटचे 7 बॉल जिंकण्यासाठी 23.
केकवळचे प्रोप्रायटर आदरणीय सुचित्र परशुराम गरज साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला एसएन ट्रॉफी दिघोडे 2025 या स्पर्धेसाठी 5000चा आर्थिक डोनेशन लाभलं. त्यांचा मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 7 बॉल मैदानामध्ये 23 धावांची गरज आहे. 7 चेंडू 23. नवीन फलंदाज साहिल मिसाळ भिंगारी सिद्धिविनायक भिंगारी संघाचा खेळाडू मैदानाकडे. शेवटचा निर्णायक चेंडू यावेळेला आडव्या बॅटने खेळले. गॅप मध्ये फटका. पुन्हा एकदा शुभम बॉल खाली येतोय. जीवनदान वारंवार आकाश तारेकरला मिळाले आणि इथे देखील आपण पहिला कॅच सुटलाय आणि आता समीकरण म्हणलंय 6 बॉल 22. लास्ट ओव्हर मध्ये आकाश तारेकर आता ब्लास्ट करावे लागतील. 6 चेंडू 22 धावांचं समीकरण. डीजे प्लीज. सहा बॉल आणि 22 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. स्पर्धेचा आनंद घेत असताना गावठाण गावचे सन्माननीय सूर्यकांतजी मडवी त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. शेवटचं षटक अलंकार कोळी गव्हांचा हा खेळाडू उलवा नोड मधील आणखीन एक यंगस्टर त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायक अमित नाईकने. मास्टर माइंड निलेश ठाकूर एका बाजूला कॅप्टन अमित नाईक स्ट्रॅटर्जी आखतो रणनीती आखतोय. कारण रणनीती फार महत्वाची क्षेत्रामध्ये जर का एखाद्या संघावरती किंबहुना प्रतिस्पर्ध्यावरती पलटवार करायचा असेल तर तुम्हाला स्ट्रॅटर्जी आखावी लागते. आता या मॅच मध्ये स्ट्रॅटर्जी आखली. 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त आकाशला नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवा. पण सुरुवातीलाच पहिला बॉल त्याला स्ट्राईक एंड मध्ये उभा राहायचा आहे आणि त्यामुळे थोडा दडपण राहील, दबाव राहील. गोलंदाजी करणाऱ्या अलंकार कोळीवरती आकाश तारेकर 3 मोठे फटके येतील का आकाशच्या बॅटमधून हे पाहावे लागतील. यावेळेला खोलात टाकलाय बॉल डाऊन द ग्राउंड. ओव्हर पिच वरती मात्र हल्ला चढवलाय. मॅच ऑन. पहिला षटकार. सारेकर हे नाव मात्र सातत्याने चर्चेमध्ये राहील आणि आज ही या मैदानावरती चहूला आकाश सारेकरच्या प्रत्येक फटक्यांसाठी टाळ्यांचा गजर आपण होताना पाहता. शेवटचे 5 बॉल 16 धावा वैयक्तिक 36 धावांची इनिंग आकाश तारेकरने आतापर्यंत साकारली आहे. पारगावचा हा खेळाडू आकाश तारेकर काय खेळला आजच्या दिवसामध्ये. अफलातून इनिंग, रिस्पॉन्सिबल इनिंग त्याने साकारली आहे. अप्रतिम खेळ त्याने मात्र मैदानामध्ये साकारला. आता 5 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धावा. अलंकार कोळी अपकमिंग यंगस्टर त्याला कमबॅक करावा लागेल. एखाद दुसरा विकेट, एखाद दुसरा डॉट बॉल जर का त्याच्या माध्यमातून फेकला गेला दबाव पुन्हा एकदा आयांश 11 कोळखे या संघावरती वाढताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना अजूनही आपण जर पाहिला तर अगदी दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना तुम्ही मैदानामध्ये पाहताय. एका क्षणाला आपण जर पाहिला मास्टर माइंड निलेश ठाकूर अनेक रणनीती आखतोय. अमित नाईक देखील आपल्या खेळाडूंना सांगतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. फिरून मारल्या बॉलला उंची जास्त घेतली पण बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. फक्त सिंगल रन या बॉल वरती आली. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांचं समीकरण. 4 बॉल 15 स्ट्राईक रोटेट झाले. हे फार महत्वाचं आहे फिल्डिंग करणाऱ्या दुतुम गुंडेवाल टीम साठी. कारण मागे गोशांकी क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये हा फटका आकाश तारेकरचा पाहायला मिळाला. आता एकच रणनीती आखावी लागेल. आकाश तारेकरला जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं ठेवणं ही रणनीती दुतुम कुंडेवाल संघासाठी यशस्वी राहू शकते, विजयाकडे घेऊन जाऊ शकते. परंतु हे विसरता कामा नये साहिल मिसाल हा देखील एक अपकमिंग यंगस्टर आहे, सध्या चर्चेमध्ये आहे. रबर बॉल फॉर्मॅटमध्ये साहिल मिसालची बॅटिंग अनेक मैदानावरती पाहिले तर अफलातून राहिले. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी अजूनही मैदानामध्ये
4-15चं समीकरण बाकी आहे. 2 मोठे फटके हे कंपल्सरी या सामन्यामध्ये खेळावे लागतील आयन्स इलेव्हन कोळके संघाच्या या खेळाडूंना, या फलंदाजांना. तर एका बाजूला एका दुसरा विकेट, एका दुसरा डॉट बॉल या सामन्यामध्ये दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या आयन्स इलेव्हन कोळके संघावरती. अलंकार कोळी सज्ज होते, गव्हांचा सुपरस्टार यंगस्टार ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, कट केला बॉलला, कव्हर पॉइंटला. त्या ठिकाणी आतिशमत्या आहेत. फक्त एकच धाव घेतली या बॉलवरती. समीकरण म्हणलं आता 3 बॉल 14, 3 चेंडू 14. मैदानामध्ये समीकरणाला आकाश तारेकरने स्वतःवरती विश्वास दाखवला. स्ट्राईक त्याने स्वतःकडे घेतली आहे. अजूनही हा सामना आपण जर पाहिला 3 बॉल 14 वरती आलाय. मागचा सामना देखील याच आयन्स इलेव्हन कोळके विपक्ष यश एंटरप्राइजेस खानावले, ज्यामध्ये शेवटच्या क्षणाला आयन्स एंटरप्राइज खरं तर आयन्स इलेव्हन कोळके संघाने मात दिली यश एंटरप्राइजेस खानावले संघावरती. म्हणून यावेळेला आकाश तारेकर 3 बॉल 14. हाफ ट्रॅकर पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये बॉल जर का निघाला तर मात्र दबाव दडपण वाढेल. एखादा 2 मध्ये बनवायच्या तब्बल 13 धावा. जबरदस्त गोलंदाजी, ग्रेट कमबॅक. फिल्डिंग करणाऱ्या दुतुम कुंडेवाल या संघाच्या वतीने. बघा हा बॉल जर का बाटला स्पर्श झाला नसता तर कदाचित वाईट बॉल असता, कारण एवढी उसळी घेतली होती बॉलने. परंतु आकाश तारेकरला प्रत्येक बॉलवरती डू ऑर डाय, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करायचं. यावेळेला मात्र जे पाहिला नव्हतं तेच घडलंय. एकच रन या बॉलवरती मिळाली. आता 2 बॉल विजयासाठी 13. 2 लिगल बॉल जरी टाकले अलंकार कोळीने तरी हा सामना जिंकू शकतो फिल्डिंग करणारा तुतुम कोंडेवाल संघ. कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, अनेक अप अँड डाऊन्स. या हा सामना जर आपण जर पाहिला थोडासा इव्हेंटफुल आणि पाहत आहे एक्स्ट्रा बाउन्स. आता सामन्यामध्ये मजा येईल, कारण 2 बॉल 12 जर का 2 बॉल 2 षटकार साहिलने ठोकले तर या सामन्यामध्ये नक्कीच चर्चा राहील. या स्पर्धेमध्ये चर्चा राहील. साहिल मिसाल भिंगारी हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आला. 2 बॉल 12 आपल्या आयुष्यातील आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वोत्तम इनिंग त्याला खेळावी लागेल जर सामना जिंकायचा असेल आयन्स इलेव्हन कोळके टीमला. 2 मध्ये 12 षटकाराला तर मात्र हा सामना आणखीन हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर आणि हा बॉल मात्र चाललाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये. बॉल चाललाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये डिक्लेअर झोन मध्ये. पंचांनी मात्र ऑनफिल्ड अंपायरने तिसऱ्या पंचाची मदत घेतली. हाईट चेक केलं जाईल. जर हा बॉल नो असेल तर मात्र 2 धावा मिळतील आणि मग मॅच होईल 2 बॉल 10. जर का बॉल लिगल असेल तर मात्र हा सामना पूर्णपणे झुकेल फिल्डिंग करणाऱ्या दुतुम कोंडेवाल टीमकडे. तिसरे पंच आपण या प्लीज. संदीप पालकर सर या. चेक केलं जाईल. निर्णायक क्षण आहे या सामन्याचा. हा फटका डिक्लेअर झोन मध्ये गेला. ऑनफिल्ड अंपायर त्यांनी मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतली. 24 लाईव्ह इव्हेंट मागाशी उल्लेख केला 3,30,000 सबस्क्राईबर पूर्ण होण्यासाठी अजूनही 800 सबस्क्रायबर बाकी आहेत. जे या चॅनलमध्ये नवीन असेल त्यांना सर्वांना नम्रतेची विनंती असेल आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस या ठिकाणी आपण पाहिली सातत्याने 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. नक्कीच आपला माणूस आपल्या माणसाला आपण भरभरून प्रेम द्या. तर पंचांचा इशारा येतोय. नो बॉल 1+1 2 धावा. कहाणी में ट्विस्ट. 2 बॉल आता विजयासाठी 10 धावा. आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आला. पुढचा बॉल फ्रीट असेल आकाश तारेकर साठी. 2 बॉल आणि 10 धावा. व्हॉट अ मॅच. काल संध्याकाळचा सामना इतकाच रोमांचक झाला. 1 बॉल 4 वरती आला आणि तिथे मात्र आपण पाहिला तो सामना नवी मुंबई टीमने जिंकला. आता या मॅच मध्ये आकाश तारेकर आपली गुणवत्ता सिद्ध करेल का. 2 बॉल 10 धावा असताना मिस टायमिंग फ्रीड बॉल आणि यावेळेला मात्र बॉल चाललाय डीप मध्ये. रन नाहीये कारण हा बॉल फ्रीड होता. विकेट देखील नसणार आहे. 1 बॉल आणि 10 धावा. क्या बात आहे. हा सामना आपण जर पाहिला एखाद्या रंग बदलण्यासारखा झाला. वेळोवेळी मात्र रंग बदलले गेले. कधी कधी स्ट्राईक आकाशला मिळाली आणि केव्हा केव्हा आपण साहिल मिसाल पाहायला मिळाला. आता 1 बॉल आणि 10 धावा.